वळूयात पुढल्या बातमीकडे. तर राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र जनावळे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले. उद्धव ठाकरेंकडे अनिल परबांची तक्रार करणार असल्याचं जितेंद्र जनावळे म्हणाले. विलेपार्ले विधानसभेत निर्णय घेणारे संजय राऊत आणि अनिल परब कोण असा सवाल देखील जनावळेंनी केलेला आहे. जितेंद्र जनावळे 20 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि तत्पूर्वी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिलेला होता. मात्र आता त्यानंतर ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडवर आली असून जनावळेंना मातोश्रीवर बोलावण्यात आलंय आणि त्यानुसार जनावळे पोहोचलेत मातोश्रीवर. हे निर्णय घेणारे कोण आहे? संजय राऊत साहेब आणि अनिल परब साहेब, की माझी विलेपार्ले विधानसभा, माझ्या शिवसेना प्रमुखांची विलेपार्ले विधानसभा यांनी आपलं दिलेली. नशीब आम्ही शिवसैनिक म्हणून मी उद्धव साहेबांना ही सर्व गोष्ट आम्ही सांगितली आणि मी उद्धव साहेबांना त्यावेळी ठाम सांगितलं की साहेब, आमच्या शिवसैनिकांचा झाडू घेऊन प्रचार करायला आणि झाडू बरोबर काम करायला, आप बरोबर काम करायला आमचा विरोध आहे. आम्ही शिवसैनिक आहे, तुम्ही मशालीला ही विधानसभा घ्या, आम्ही लढू आणि जिंकू. मला लढून जिंकणं हा विषय माझ्या वैयक्तिक पुरतं नाही आहे, कारण तो वॉर्ड मला लढायचा आहे, लढवायचा आहे. तो वॉर्ड मला भाजपकडून काढून परत एकदा तिथे शिवसेनेला द्यायचं आहे, ही माझी तडफ होती. पण माझी तडफ यांनी लक्षात नाही घेतली. मला 6 वर्ष त्या विधानसभेमधून उचलून बाहेरच्या वॉर्डात टाकलंय. म्हणजे तुमचे मनसुबे काय आहेत? तुम्हाला संघटना जिंकवायची, शिवसेना जिंकवायची आहे, की तुम्हाला परत एकदा भाजप जिंकवायची तिकडे? याचा विचार व्हायला पाहिजे. म्हणून हा माझा निर्णय आहे.